नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। सर्वांना या ठिकाणी खुश खबर आहे की लाडक्या बहीण योजनेसाठी आता अर्ज हे झटपट मंजूर होणार आहेत। मग लाडकी बहीण योजना राबवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्यासाठी सरकार वेळोवेळी बदल करत आहे। मग आता अनेक अर्ज हे पेंडिंग आहेत, अजून मंजूर झालेले नाही। तसेच महिलांना इतर काही समस्या येत आहेत, त्यासाठी आता त्या समस्यांचे निवारण हे केल्या जाणार आहे। तर मग त्या संदर्भात काय महत्त्वाची बातमी आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण हेडलाइन्स बघू शकता की लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज, आता अर्ज झटपट मंजूर होणार। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अद्याप अनेक महिलांनी घेतला नाही। कागदपत्रांची जुळवाजुळव, मोबाईल नंबरशी आधार लिंक, बँक अकाउंटशी आधार लिंक नसल्या कारणाने हे अर्ज रखडले आहे। त्यासोबत अर्जाबाबत महिलांमध्ये अजूनही संभ्रम आहे। हे संभ्रम आता चुटकीसरशी दूर होणार आहे। त्यामुळे महिलांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 31 जुलैपर्यंतचे अर्ज मंजूर झाले आहेत। 31 जुलै नंतर केलेल्या अर्जाची छाननी आता कुठे सुरू झाली आहे। या अर्जात देखील अनेक महिलांना सबमिट करण्याचे पर्याय दिले आहेत। या सबमिट प्रोसेसमध्ये काय काय करायचे, त्याचसोबत अर्ज रिजेक्ट झाल्यावर काय करायचे, असे अनेक महिलांच्या मनात प्रश्न आहेत। त्याचसोबत त्यांनी अद्याप अर्ज केलेले नाही आहेत, ते देखील संभ्रमात आहेत। त्यामुळे या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने हेल्पलाईन सुरू केली आहे। या हेल्पलाईनने महिलांची योजनेसंबंधीच्या समस्या दूर होणार आहे। मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रवादी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू केली आहे। यामध्ये लाडक्या बहिणींना 98 61 71 71 71 या क्रमांकाशी संपर्क साधून लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या त्यांच्या समस्या सांगायच्या आहेत। या समस्या सांगितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून 72 तासाच्या आत संपर्क केला जाईल। तुमच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत। या नंबरवर समस्या कशा सांगायच्या आहेत, तर मग वरील दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करायचा आहे। मग त्या ठिकाणी आधी तुमची भाषा निवडायची आहे, मग जिल्हा निवडायचा आहे, नंतर मतदारसंघ निवडायचा आहे, लिंग इत्यादी गोष्टी निवडा। या योजनेची माहिती हवी असेल ती योजना निवडा। मग तुम्हाला ज्या योजनेची माहिती त्या ठिकाणी हवी आहे ती योजना त्या ठिकाणी निवडायची आहे। योजनेबद्दल समस्या असल्यास मदत हा पर्याय निवडा। समस्येनुसार पर्यायाची पुष्टी करा। त्यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याशी संपर्क साधेल। मग मित्रांनो, या ठिकाणी ज्या काय तुमच्या असंख्य अशा समस्या आहेत, अडचणी आहेत की ज्या तुम्हाला समजले नाही आणि त्यामुळे तुमचा फॉर्म चुकला आहे। काहींचे नाव लिहायचे चुकले आहे, काहींचे अकाउंट नंबर चुकले आहेत। तर अशा अनेक समस्या आहेत की ज्या माहिती नसल्यामुळे हे या ठिकाणी चुका घडलेल्या आहेत। मग त्या समस्या कसे निवारण करायच्या यासाठी हा व्हॉट्सॲप नंबर अतिशय उपयोगी पडणार आहे। तर लक्षात ठेवा, 98 61 71 71 71 या नंबरवर तुम्ही या ठिकाणी समस्या सांगून आपल्या समस्यांचे निवारण करू शकता। मग महिलांनी तक्रार करता येणार आहे। माझी लाडकी बहीण योजनेत महिलेच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्यास महिलांनी काळजी करण्याची गरज नाही। तुम्ही 181 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करू शकता आणि आपली तक्रार दाखल करू शकता। महिलांना शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून सुद्धा तक्रार नोंदवता येणार आहे। महिलांना अंगणवाडी केंद्रात जाऊनही तक्रार दाखल करता येणार आहे। यानंतरच त्यांच्या तक्रारीचे निवारण होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारे महत्त्वाचा असा हा व्हिडिओ होता। आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे लाडक्या बहिणींना या ठिकाणी कुठलीही अडचण असेल तर ते
या व्हॉट्सॲप नंबरवर, टोल फ्री नंबरवर, तसेच नारी शक्ती ॲपवर व अंगणवाडी केंद्रात जाऊन त्यांची तक्रार दाखल करून त्यांच्या समस्या सोडवतील। त्यामुळे मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच वेळोवेळी महत्त्वाचे व्हिडिओ आपण आपल्यासाठी घेऊन येत असतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।